एकवीस स्टेजवरती यावं. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, वाढवले व स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी 32व्या वर्षामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज दिला असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण भारताची व्यवस्था चालते असे राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, मी प्रतीक विनोद शिंदे, वर्ग 5वा, विषय शंभूराजे आठवताना. जर शंभूराजे आठवायला गेले, जर आम्ही शंभूराजांचं नाव घेतल्यावरती आमचं रक्त सळसळतं, सळसळ रक्त उसळतं, उसळ रक्त उकळतं, उकळणारं रक्त आमच्या घमनातून आणि नसामधून वाऱ्याच्या वेगाने व्हायला लागतं. आजही ताकद या राजामध्ये. आणि छत्रपती संभाजी महाराजांना जीवनात एवढे मोठाले संकट आले, ते कसे हार मानले का नाही, त्यांना संकटांना त्यांच्या पुढे झुकावं लागलं. आणि तुम्ही संकटांचं स्वागत केलं पाहिजे. अरे किती मोठं संकट होत्या, त्याच्या पुढे छाती काढून उभं राहायचं. त्या संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे कुटुंबाच्या नादाला लागाव आणि संकटाचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात, अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. तुमचा जेवढा मोठा संघर्ष असतो, तुमची तेवढी मोठी उंची असते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात एवढा मोठा संघर्ष होता की जोपर्यंत सूर्य चंद्र राहतील तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात जिवंत राहतील. आणि जरी माझ्या संभाजी राजांना सकाळदंड होते ना, तरी त्याची मिजाज माझ्या राजासमोर जायची हिंमत झाली नाही. माझा राजा डरकाळी पडून सांगत होता, ए औरंगजेब, बांधून का आलंस रे, का बांधून आलास, कर की रे मोकळा. आता तुझी 5 लाखाची सैन्य आहे, एक लक्षात ठेव, फक्त 10 मिनिटं या छावला मोकळं कर. अरे आई भवानीची आण, तुझ्या 5 लाखाच्या सैन्यात सागरा पुढे येतील नाही. आमच्या बासाहेबांनी जसा प्रतापगडच्या पैदाशी 32 दाताचा भोकर कोतळा काढून पडला ना, तसं तुला औरंगजेब उभा नाही फिरला तर ना शिराबादचं छाव नाही, फक्त 10 मिनिटं या छावला मोकळं कर. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जर आपण इतिहास वाचायला गेलो, त्यांनी तब्बल 120 लढाया केल्या. ते 120 लढायामध्ये काही लढायामध्ये पराभव झाले नाही, ते कधी हरले नाही, ते कधी झुकले नाही, त्यांनी कसलाही तह केला नाही. आणि त्या औरंगजेबाला वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मी संपूर्ण किल्ले घेईल. अरे किल्ल्याचा सोडा, त्या औरंगजेबाला या संभाजी राजांनी सह्याद्रीची मुठभर माती सुद्धा घेऊ दिली नाही. हा होता आमचा छावा. आणि या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हजारो राजे होऊन गेले, हजारो जहागीरदार होऊन गेले, हजारो बादशाह होऊन गेले. आणि फक्त इतिहासाला माझ्या एकाच राजाची नोंद घ्यावी लागली, छत्रपती संभाजी महाराजांची का, दुसऱ्या राजांची का नाही. कारण सगळ्या राजांनी, सगळ्या जहागीरदारांनी, सगळ्या बादशाहांच्या दरबारात स्त्री नाचली गेली, पण माझ्या राजाच्या दरबारात स्त्री वाचली गेली आहे. यासाठी या राजाची नोंद घेतली जाते. आणि मध्यंतरी बाहेरच्या एका राज्यातल्या अभिनेत्यानं पुष्पा नावाचा पिक्चर काढला. तो पुष्पा नावाचा पिक्चर बघण्यासाठी गेली आठवडा झाला थिएटर बंद पडली, थिएटर बुक झाली, तिकीट बुक झाली. तो चित्रपटातला पुष्पा आमच्या तरुण पोरांचा व्हायरल झाला. तो चित्रपटातला पुष्पा आमच्या तरुण पोरांना आवडायला लागला. अरे परंतु जिवंतपणे वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबासमोर ताट मानून उभारून औरंगजेबाला स्वतःची अवकात दाखवणारा सरजा छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी 40 दिवस वेदना सहन केलं. अरे एक नाही, 2 नाही, 40 दिवस वेदना सहन केल्या. अरे कोणीतरी यायचं माझ्या राजाचे नख काढून जायचं. अरे कोणीतरी यायचं माझ्या राजाला मिठ चोळून जायचं. अरे परंतु आपल्याला एखादा काटा जरी बोचला ना, एवढं जीवाची हालाल होतात, पण त्या राजाने आपल्यासाठी किती वेदना सहन केला तो ते. आणि छत्रपती संभाजी महाराजांकडून आपल्याला शिकता आलं पाहिजे. कधी कोणापुढे झुकायचं नसतं हे शिकता आलं पाहिजे.
आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या तोंडातून एक वाफ उंच मातीसोबत उंच उडाली. ती माती सांगत गेली, ती माती म्हणाली, सांगा आमच्या आबासाहेबांना, सांगा शिवरायांना, तुमचा छावा मातीत नाही मिला, तुमचा छावा मातीसाठी मिलाय. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे छत्रपती संभाजी राजे असतात. व या ठिकाणी मला आयोजकांनी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. व अशा एकता म्हणजे ग्रामीण विभागामध्ये एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रमचा राबवला त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांच्या जे कर्तृत्व आहे त्यांनी विद्यार्थ्यांना चालना होईल त्याबद्दल त्यांचे खूप खूप पुन्हा एकदा ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.